बाई याचा दांडा बी आताच निघायचा होता का? कसं लावायचं आता? हे किती डोक्याला ताण आहे हा. हे बाबूराव पण कुठे जाऊन बसले तेव्हा आता याला काहीतरी बघावं लागेल लावायला. कोणतं काम करायला तर मला जायचंय. काय काय करू राहील? अहो बाबूराव ही बघा ना याच्यातून निघालंय. आता याला पॅक कसं करू? तर काय घेतलं होतं? अहो मी ते शेण काढायचं होतं त्याचा खिळा निघाला वाटतं. ते बसवा लागेल थांब. तर कामात नको तर मला काम तुम्ही कुठे गेले होते? गावात गेलं का दर्शनाला? कशाला? गावात आता म्हणजे गावात काय जाते एवढं सकाळी सकाळी? आणि मग तुम्ही शेणखूर केला असतं मी गेले असते ना आतापर्यंत. आता शेणकुरा बीच करू का? अहो एका दिवस करायचा बाबूराव. अरे तो तर भाऊ बोलणंच राहते हो सारखं. ऐका ना मला माझ्या भावाकडे जायचं. रक्षाबंधन आहे आज. मग मी काय करू? हो मी लगेच येते संध्याकाळपर्यंत राखी बांधून. तुम्ही तुमच्या भावाला सांगा ना की जाऊ दे म्हणून तिला. नाही नाही भाऊ ते तुम्ही नवरा बायको तुमचं पा. अहो बाबूराव असं काय करता? हो तुमचे भाऊ आहेत ना ते तुम्ही समजून सांगू शकता त्यांना. हा सांगू शकता पण ते ऐकणार नाही. ते तुला जाऊ देतं का नाही काय माहिती. का बरं नाही जाऊ देत? मग तुम्ही सांगा ना त्यांना जाऊ द्यायला. काय उठ सोड नुसतं माहेर माहेर करते तू. अहो माहेर माहेर कधी जाते मी? फक्त भाऊबीज आणि रक्षाबंधन दोनच वेळेस जाते. हा यात्रा आली का यात्रेला चालली. अहो यात्रेला ते दर्शनाला जाते. मी काय त्यांच्या घरी जाते का बरं? काय असं तवाला परत आला असंच राहते. अहो सगळं आवरलं मी. म्हटलं निघा आता. ते तुला माहिती आहे तुझा नवरा सटकल डोक्याचा आहे. आता तुमचाच भाऊ म्हटलं सटकेल राहणार असेल. मला माहिती म्हणूनच म्हणतो तुला. तुला माहिती आहे तो नवरा कसा आहे. ऐका ना बाबूराव मला जाऊ द्या ना. सांगा ना तुम्ही त्यांना काय सांगायचं ते. एक तर तुम्हाला सांगू का मी भाऊबीज आणि रक्षाबंधन शिवाय कधी जात नाही. आता तुम्हाला माहिती माझी भाऊजाई कशी म्हणून. हा हे बघ तुला मी त्याला सांगतो वाटलं सर पण मग तू काय कर जाईन लगेच ये. हा चालेल. एका दिवस येशील का? अहो संध्याकाळी मी लगेच येते 5 वाजेपर्यंत. संध्याकाळचा घास कापायला मी घरी. एक तुला काय सांग तुला तिला भाव तो भाऊ लावतो जीव पण तुझे भाऊ नाही तुला जीव लाईत. आता काय करता शेवटी किती केलं ते लोकांचं आहे. पण जाऊ द्या आपल्या भावासाठी जावा 2 दिवस राहा. परत तू जर राहिली 1-2 दिवस परत नसेल आली शिकवायला सांगायला आणि हे करायला. हा त्यापेक्षा लवकर जाईन लवकरच येतो. अहो मी संध्याकाळी लगेच येणार आहे बाबूराव. थांबणार नाही. पण त्यांचा फोन जर आला तर तुम्ही त्यांना सांगा की मी इथेच आहे म्हणून काम करते असं. माझा फोन लागला तुमच्याकडेच ठेवून घ्या. घरी ठेवलेला आहे मी किचन मध्ये. म्हणजे ते विचारून नाही जात का तू त्याला? नको नको ते मला जाऊ देणार नाही ना. ते मला म्हणतील ते काय धडाचे तिकडे कशाला जाती काय. हा ते आम्हाला माहिती आहे सगळं पण आता कसं आहे आता शेवटी माहेर लावायला जावं माहिती का माहेर पण लावलेलं आहे. आणि बाबूराव आम्हाला किती केलं तर भाऊ आहे जीवाचा. भाऊच आहे जीवाचा. दुसरं कोण पाटा आहे? आहे मग तोच आम्हाला सगळं काही गरज पडली तर आपल्यासाठी तोच उभा राहतो. कुठे त्या भाऊजाईच्या नादी लागता सांगा. आणि 2च सण भाऊबीज आणि रक्षाबंधन मध्ये कधी जाते बरं? आपण गेले तर भांडू नको त्या बाईशी. मी कशाला भांडू बाबूराव? कारण का ती बाई तोंडाला तू तोंडाला नको व्हायला. नाही नाही स्वयंपाक करून ठेवलेला आहे. आणि पिठलं केलंय आज. भाजी नाही केली. बरं जाऊ दे काय असू द्यावर. आणि गाय तेवढं सोडून आण शंकरानामधून. हा नाही ते याचं 13 होतं तिकडे गेले होते का तुम्ही? नाही नाही 13 जायचं अजून. 13 वेळेला कच जाणार आहे घरी? कोण थांबून बाबूराव? म्हणूनच लवकर आलो घरी. जाणार सोयला इथं. हा का? जातो मग. हा चालन चालन. बरं जाऊ का मग मी? हा तू काय त्यांना सांगू नका बरं का मी गेले असं. आला फोन त्याचा तर तो तर तो फोन करीनच ना. हा मग माझा फोन तुम्ही उचला सांगा शेतात काम हा करते सांग ना. कारण त्यांना जर मजा तर नको परत. हे बघ तो घरी यायच्या आत तू इकडे आली पाहिजे. हा 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 चालेल चालेल. हा जाय मग. हा वहिनीचं काम भारी नवऱ्याला घाबरायचं आणि मायाला तर जायचं आणि वरून मला म्हणायचं तुमच्या भावाला समजून सांगा. बरं सांगतो बाई मग आता काय करू. घरातून मेन माणूस आपल्या परत माझे भाऊजी तुम्ही सांगा ना. हां बरं सांगतो फोन आल्या. आयला रेंजचा प्रॉब्लेमच राहू इकडे. काय लावले मोबाईल सकाळपासून त्या मोबाईल मध्ये कोण आहे बघू बरं. कोणासोबत बोलते? अगं बोलतोय का मी सारखं सारखं. काय तुझं थोडा वेळ बसलं व्हायचं तर मोबाईल घेऊन लगेच बडबड करायला लागली. काय ते वरती वरती एवढं चालू राहतं सकाळपासून. वरती खाण्याचं नाही पिण्याचं नाही नुसतं बसलेला राहतो माणूस. काम धंदा काहीच नाही. अरे काम करून आलेलो आहे मी. असं काय करते तू? कसलं काम करते तुम्ही? हा बायकोला मदत करायची ते नाही काही नाही. झाडू घेऊन झाडच बसू काय मी? दरवेळेला आले की हे करतात ते करतात. होय साईडला मला जायचंय कामाला. आता कुठे चालले? मग आता काय काय करू? झोपू पण देत नाही बोलू पण देत नाही मोबाईल पाहू देत नाही. नुसतं आले की हे करा ते करा. आले की नुसतं भांडणाचा सूर.
तुम्ही ना ते बाहेरचे कामं नीट देण्यावर नाही सांभाळत आणि घरातले कामं नीट नाही. काहीच कामाचा नवरा नाही तुम्ही. काहीच कामाचा मग काय बिनकामाचा नवरा आहे का मी? हा बिनकामीच आहे. बिनकामी मग जरा एवढं झाडून घ्या बरं. एवढं तर झाडून छानेल तुला, नवऱ्याला झाडू घ्यायला लावते काय? मग तेवढं जमतं का? दार लावून माणसं झाडू मारतात तिथं सगळ्या घरी जाऊन बघा. दार लावून तुला हाणलं पाहिजे चांगलं. शांत बसा. बोल काय महत्वाचं बोलायचंय ते. मला आहे ना सकाळपासून डोक्यात चाललंय की तुमची बहीण येणार आहे ना, कॉल आला तर तिचा. मग तिचं काय? अहो आत्ताच मागे येऊन गेली ना, आता कशाला तीनदा तीच. तिचंच घर आहे. ती एकदा येईल, दोनदा येईल, तीनदा येईल, 10दा येईल, इथंच राहील. तुझं काय पोटात दुखतंय? अहो तिला नुसतं बहाणे लागतात. इथे यायचं, खायचं प्यायचं आणि पिशव्या भरून भरून यायच्या. असा वाजविल ना तुझा जास्त बोलली तर माझ्या बहिणीबद्दल. ती बाई तुझ्या पोटात दुखतंय? मागच्या वेळेस ती बाई आली, लगेच तुम्ही आजारी पडली. मला तर असं वाटतं ती नजरच लावते आपल्या संसाराला. तर तिच्या आता पाहिलं काहीचं नजर लावते आणि लावते. अगं शिल्पे जरा नीट बोल. बहीण आहे माझी, हा मोठी बहीण आहे माझी. ती जर रक्ताचं नातं आहे आमचं. भावाच्या संसाराला, भावाच्या घरादाराला काही नजर लावेल का ती? काय रक्ताचं नातं? अहो कुठे चालले तुम्ही? आता काय करू? माझं म्हणणं काय आहे, त्यांना सांगा की नका येऊ तुम्ही. आता माझा पण भाऊ आहे, मी जाते का रक्षाबंधनला? मी तर ऑनलाईनच व्हिडिओ कॉल करून रक्षाबंधन सेलिब्रेट करते. तू इथंच मला इतकं वैतागवती, त्याला किती वैतागवत असेल तिथं? कशाला तो तुला बोलवेल? काय जाऊ दे, माझे त्या भाऊजाई सोबत पटत नाही. पहिली गोष्ट आहे ना, त्या बायाला नको आणू. ती आली ना ती भांडणं तणणं मला शांत राहा बरं का शिल्पे. आत्ताच सांगितो, अजिबात आमच्या बहीण भावाच्या नात्यामध्ये यायचं नाही. ती इथं येईल, तिचं घर आहे. तिला जेवढे दिवस इथं राहायचं ती राहील. तुम्ही पण तोंड सांभाळून बोलत जा. आवाज वरती नका करू. माझं ऐकून घेत जा. नुसतं मलाच बोलत राहता. तुला आहे का डोकं आहे का तुला? काय माझं घर आहे, मी ठरवल इथं कोणी यायचं नाही यायचं. तुम्ही पण राहायचं का नाही मीच ठरवल. हा पाहिलं का चितारा? म्हणजे कोंबडीच्या पायात पांगड्या भरा. अगं नीट राहा शिल्पे. असं एका काना खाली वाजवेल ना तुला माझ्या बहिणीबद्दल काय बोलली तर. बहिणीवरून मी नेहमीच मार खाती. काय बहिणीचं ती कौतुक आहे काय माहिती. आणि ना ती आली नाही इथं, तिला काही बांधून द्यायचं नाही आणि पैसा पाणी काही पुरवायचं नाही. तिला काय असं दुबळ्या घरात नाही दिलेलं आहे. इथे ना आली तर नीट राहत जाईल. येऊ द्यायचं नाही. मी ह्यावेळेस तिला सहनच नाही करू शकत. काय बोलती? पटतंय का तुला? हा कसले विचार तुझे? अगं पटतंय का तुला? अगं बहिणी भावाचे आपल्या आया बहिणीचे आशीर्वाद घ्यायचे असतात. हा त्यांचा दिल्याने काही कमी पडतं का आपल्याला? आज बहिणीचं चांगलं केल्यामुळे आपल्याला हे सगळं मिळतंय. पत्र्याच्या घरात राहतो काय भेटू राहिलं? घरात राहतो. अगं स्वतःच्या हक्काचं घर आहे, भाड्याच्या घरात नाही राहते तू. पत्र्याचं असलं का असं ना, माझं स्वतःच आहे, हक्काचं आहे. काय मला काही लाडेने पुरवत. फक्त ती बहीण ती बहीणच घेऊन बसा तुम्ही फक्त. बाहेरचं कोणी आलं ना तुझ्या अवताराकडे पाहिलं तर कोणी म्हणणार नाही तुझा लाड पुरवतो का नाही. पाहिलं का जरा चेहरा पाहिला का? आलं का माझ्या याच्यावर? आलं का? गंध लाली लिपस्टिक सगळं तर पुरवतो. अजून काय पाहिजे तुला? मी माहेरून पैसा मागवते तेव्हा कुठं इथं घरात खायला पैसा नाही. बहिणीला घेऊन बसा, याला घेऊन बसा. अजून त्या चुलत बहिणी बी कमी पडतात तुम्हाला. हो का? आहे मी रक्षण करणार आहे त्यांचा, म्हणून रक्षाबंधनला येते ती. अजिबात माझ्या बहिणीला काय वेडा वाकडा बोलले ना तर याद राखतो, माझ्यासारखा वाईट कोणी नाही. तू जा साईडला. आणि एक लक्षात घे, माझी बहीण आहे ना फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजेला येते. अगं ज्या भावांकडे बहिणी नाही ना, किंवा ज्यांना माहिती नाही ना की बाबा काय असतं बहिणीची किंमत, किंवा बहिणीला बहीण ज्या दारात येत नाही त्या भावांना जाऊन विचार त्या भावांना जाऊन काय होतं, काय दुखतं. आणि आपल्या दारात माझी बहीण येते. कुठल्या सणाला येते रे? कधी येते माझी बहीण? दिवाळी, एक मिनिट थांब जरा. दिवाळीला येत नाही, हा होळीला येत नाही, हा पंचमीला येत नाही, नवीन वर्षाला कधी येत नाही. आली तर 2च दिवसाला येते, एक रक्षाबंधन आणि भाऊबीज. आता तुमचे पप्पा आजारी पडले होते तेव्हा येऊन गेली. तेवढ्यासाठी पण यायचं नाही का तिने? तेव्हाच राखी बांधून घ्यायची होती. ती आली ना, लय काम करावं लागतो. मी सतत कामातच राहते, मला अशी 1 मिनिट फुरसत नाही भेटत. तुला असा फोडीन ना मी शिल्पे एक दिवस. हा ना वरचा ना खालचा. हा माझ्या मनात तू नीट राह, आताच सांगतो. हा डायरेक्ट भिताडालाच लटकेल तुला कॅलेंडर सारखं. अजिबात जर याच्या पुढे माझ्या बहिणीबद्दल काय बोलली ना तर याद राख, मेंटल कुठची. बायको जीवच नाही माणसाचा. नुसती बहीण नुसती बहीणच लागती. एवढं घर लग्न बिग्न काढून दिले तरी त्यांचं तसंच. काम करा हेच आहे माझ्या नशिबात. दादा, वहिनी, कोण आले? वहिनी. अगं काय ग ताई, बरी आहे का? हो बरी बरी. वहिनी कुठे आहे ना आतमध्ये? ये बाहेरच थांबू ना. का? अरे मला लगेच जायचंय ना संध्याकाळी, त्याच्यामुळे. अगं आता आली नाही, दारात उभ्या उभ्या लगेच चालली कुठं? ये ना, बस ना. नाही काय अहो काय बोला ना तिथून. आली कधी बाया? तुझ्या काहीच नाटक आली शेवटी करंट.
येत आहे. बरं आहेत का वहिनी? हा बरी. तुम्ही आल्यावर काय राहणार आहे आमचं? हा? जाऊ दे, शांत बस, काहीच बोलू नको. वहिनी मला ताट द्या ना, मी कशाला? रक्षाबंधन आहे म्हणून आली होती आज. आले का तुम्ही लुटायला परत? अहो आत्ताच तुम्ही पैसे घेऊन गेले होते, आता परत रक्षाबंधनच्या नावाखाली तुम्ही लगेच लुटायचं. हेच करा तुम्ही. वहिनी असं काय बोलता? कधी काय घेऊन जाते मी तुमच्याकडून? मागच्या वेळेस साडी घे, हे घे, तुम्ही नाही म्हटलं ना, हा माणूस देतोच. याला काही ना घेणं नाही. घरात दाना नसला ना, पण बहिणीला भरल्या पाहिजे. बहिणीच्या काय चोळ्या बांगड्या भरल्याच पाहिजे. ए शिल्पे, तुम्ही ओरडू नका, माझ्यावर ओरडू नका. बस झालं, सकाळी पण कटकट आवली, तुमच्यामुळेच कटकट होती. तुम्ही यायचं म्हटलं जरा तर हा शांत माणूस राहते सकाळपासून का? जरा शांत राहते का? सणासुदीची बहीण माझी दारात आलेली आहे, वाद घालू नको, वाद घालू नको, तुला सांगतोय बरं का? नाही तर जा तुझ्या घरी, चल. वय. बघा आले ना तुम्ही, आमच्यात भांडण लावून चालले आता. अरे दादा तू शांत बस ना, तू अरे कशाला तुला काही नाही माहिती बोलतो? ताई कशी आहे. लय आता आला सर 15-20 दिवसासाठी इथं राहिला, चोळी अजून काय पैसा नडका सगळं देऊन टाका. या आता अगं तुझ्या- पण अरे तर दादा, मला मारत होता तुमच्यामुळे होतं. तुम्ही कशाला येता आमच्या घरी काय ए, माहिती? नीट राहा बरं का तू, तुला आताच सांगतो मी, नीट राह. तुम्ही बहीण कमी पडते ते चुलत बहिणी आणतात. तुम्ही झालं कधी येतील आज थोड्या वेळाने? अरे दादा, आज सणासुदीचं कशाला भांडण करतो? आणि वहिनी अगं आम्ही कधी कायम तुझ्या दारामध्ये येतो माहिती वर्षातले 2 दिवस सुद्धा तुला जड जातात आमचे. काय गोळावर तुला सांग बरं. तिला ताई माझी माणसं आली ना तर सहन होत नाही, तिच्या माहेरचे आले ना तर काजू बदामाशिवाय पाठवत नाही. हा माहितीये किती दिवस येते. एक दिवस आलं ते तुझं माणसाच्या वहिनी, डोळ्यात आलं. मला तुझं काहीच नकोय. मला फक्त राखी बांधू दे आणि जाऊ दे. प्रेमाने मी तुझ्या पाया पडते, मला राखी बांधू दे आणि जाऊ दे फक्त इथं. तुमचंच काय बहीण भावाचं नाते, आमचं नाही बहीण भाऊ. मग जा ना, आम्हाला नाही सगळं बघ ना बहिणी, तिकडं. आम्हाला नाही भावा भाऊ. जवळ. आम्ही अगं कधी वहिनी, रक्षाबंधनला तू पण नाही, जा ना. कशाला नाही, काही नाही. नाही, बोल तू कशी. पण जा ना मग. नाही मला घर नाही सोडत ना. हा नवरात किती कटकट करतो मी गेली तर. जा ना मग, मलाही सोडून जा आणि घरी सोडून जा. रिकामे उद्योग करू नको. अरे किती जवळ आहे मी. जा ना, घेऊ का? जा, घर सोडून जा. हा, दार सोडून जा. त्या भावाला तिथंच राहा, भावाच्याच घरी राहा. आली का करंट आणि घरी हा, तुझ्या- येत नका जाऊ आमच्या अरे, घरी. तू करंट जरा- बिरंट जरा काय नीट बोलते? बोल तुला बरं का कळतं तू? का? अगं शिल्पी. बहिणी भाच्यांना तरी नीट बोलत जावं माणसानी. एखादी बहीण म्हणती भावाचं आहे ना टिकत नाही, आपल्या भावाचं वहिनीचं भांडण होतं, एखादी येतेच नाही ना घरात. हो का? हो, अख्खं म्हणजे- गाव 1 मिनिट थांबाई. कधी येतो आम्ही सांग बरं तू? अगं बहिणी भाची जर दारामध्ये आलं ते पुण्य असतं. म्हणतात भाचीच्या पायाशी काशी असते. भाचीचं सोडतो नंदेला सुद्धा नीट बघत नाही. आम्हाला नकोचे पुण्य. ह्या जन्मात तरी आम्हाला सुटका द्या. आमच्यामध्ये भांडण होतं, तुम्हाला बघत म्हणजे तुम्हाला तेच पाहिजे असतं. नुसतं काड्या करायच्या घरात आमच्या दोघांची भांडण लावून जायचे तुझा सकाळपासून. बरं का शिल्पी? आता माझ्या ना तळपायाच्या मस्तकाला चालली बरं का? तू शांत राहा जरा. आणि ते हा. ताट आणि ओळ एकदा जा इथून. हा, तुझ्या आता तुझ्या ए दादा ऐक, जाऊ दे. हे बघ हे तुला ना ताई, एका- मला डिवोर्सच घ्यायचा आहे, फारकतच नको नको नको. अरे आता तुला माहिती का, एका दिवसाचा विषय आहे, तुमचं परत व्यवस्थित चालन. आजचं तुला रक्षाबंधनला माझ्या घरी यायला काय झालं व्यवस्थित होतं? ताई, कशाचं व्यवस्थित? तू आला दारात उभी नाही, पाण्याला विचारलं नाही ताई तिने तुला? अरे हा? चालूच राहतं, नाही सण होत, तिला सवय झालेली आहे ती. जाऊ दे, मला ना डोळ्यात पाणी येतं ताई तुला असं बघताना, खरंच. रडू नको, शांत बस, जाऊ दे. खरं तर आईबाप जर नसले ना, पोरीचा अर्ध माहेर तिथंच संपून जातो. त्यानंतर कोणताही सण असू दे, शेवट माहेर आईबापाच्या वेळेस संपलेला असतं, हे पोरीने खरंच कळून घेतलं पाहिजे. आज तुझ्या दारातला शेवटचा दिवस असणार आहे माझा. आजपर्यंत मी आजपासून कोणताही सण असू दे, भाऊबीज असो का रक्षाबंधन असो, तुझी बहीण तुझ्या दारात कधीच येणार नाही. बोल वहिनीला आवाज दे. द्या. वहिनी, दिवा कुठे? दिवा. आणि तुम्हीच एवढी आयुष्यभरची ओळणी आहे तर दिवाचं काय घेऊन बसला ओळ. तुझ्या ना हे असं आहे ताईचं, आंघोळीला जाते आणि बादलीमध्ये पाणीच घेत नाही, रिकामी बादली घेऊन जाते. बस शांत आता बसा तुम्ही. अगं नीट राहा जरा. दिवा असतो ओवाळण्यासाठी, ताट कशाला घेऊन आली? मग तशीच बांधली असते राखी ती. तेल का त्यांनी घरून आणलंय? आता किती बोलती. ओळा पटकन काय नाटके तुमच्या बहीण भावाचे. जरा खाली. तू नसते ना ताई, आज नाही इथं ना तस बँड वाजवला असता मी. मलाच बोला नुसतं मलाच बोला टोचू टोचू. जा पाणी आण प्यायला. दादा ने आई असते ना आज ताई, खरंच खरंच आहे. खूप आठवण येते का. दिवा नाही, काय नाही ओवाळायला या शिल्पीला ना. अरे दादा, फक्त हे तुला माहिती का, ही जे दोऱ्याचं जे आहे ना, त्या बंधनाची गरज असते. तुला ते पेढा गोड भरवणं किंवा ओवाळणं हे महत्वाचं नसतं रे. बरं चल, मी येऊ का दादा? थांबते. करा करा खिशे खाली करा.
ऐक ना दादा, तू राहू दे, तू नको भांडणाचं वाद वाढू गड्या, मी तुझ्या पाया पडते, तू राहू देते. सकाळी म्हटलं डाळ आणत त्याला नाही पैसे निघाले. तू तू राहू दे दादा, ऐक रे, ते कुंकामध्ये भरतायत, ऐक धर तू. राहू दे. घरात कटकटी 12 महिने 24 तास असतात. नको, हे बघ, पैसा म्हणून मी, मला गरजच पैसे नाही रे नाही ह्या देत आई. गोष्टींची. हे आईचा आशीर्वाद म्हणून. नाही अजून द्या, 10,000 द्या अजून. हेच नुसते पैसे तर हे भाडे असतात फक्त. हे पैसे उकळायचे आणि निघायचे इथून, एवढंच राहतं तुमचं. परत आजचा हा तुझ्या दारातला शेवटचा दिवस असणार आहे, परत कधीच तुझ्या दारात येणार नाही मी. हा, यूज नको करंटी बाई. ए, काय बोलते, हिला कळतं का तू? अपशकुनी कुठली. ऐक ना दादा, ऐक ना. तुम्ही माझ्यावर ओरडायचं नाही. दादा ऐक, दादा मी तुझ्या पाया पडते, तू तुझ्या इतकं आई भांडण बापानी नको. काही संस्कार दिले नाहीत का तुला? अहो शांत बसा. हा, नेहमीच शांत झालं या बहिणींचं. वहिनी. यायचं खायचं फुगायचं कोण इथं आलं, घेऊन कोण फक्त. आलता? माझ्या नवऱ्याचा फोन आला होता. हा, तू अजून काय एवढा टाइम लावला, तो यायचं ना लवकर. हा, येतच होते नमस्कार. बाबरा, मी घरीच येत होते, निघालेच होते आता. लवकर यायचं, त्याचा फोन चालले. तू एक काम कर, हा तू आहे, मी तुला फोन करतो नंतर. सांभाळून जा चालेल. भाऊ, सांभाळून घेऊन जा फक्त बहिणीला. नवऱ्याला सांभाळायचं नाही, काय नाही, बस तेवढंच. इकडे यायचं जायचं, बरोबर पिशव्या द्या. अजून एखादी काय गोणी ना, ती गोणी द्या बरं. देतो. द्या वाटेल लावा. देतो. काही झालंच वाटतं. तिला काय नाही तुला म्हणत होतं जाऊ नका का, पण तुला लय मुळ काय, तो भावाला तिकडे बोलवलं असतं, लाखे बांधायला ती परवडलं असतं. तुम्ही ना बस करा आता नाटक. जा आता निघा इथून. ताई, तो नवऱ्याला जर कळालं, हा? चला रडा बाबा, रडा, माफ भाऊ करा. बहिणीचे दिसते नाटक सहन करा यांचे. हा? घ्या रडू. हा, आता झालं सुरू. ताई, चल आता काय रडत चल. काय या 500 रुपयासाठी आलती का तू? एवढं बरं हा? जमतं तुम्हाला. आता रडायचं, आता आमच्यात भांडणं लावून जायचे. अरे, रात्रभर आता आमचे भांडणं चालेल. हा माणूस दिवसला बी कमी करणार नाही. द्या एकदाची फारकत मला आणि घुसा तुम्ही घरातच. तुम्ही एक काम करा, या बाई सोबतच संसार करा. अगं ए, तुला लाज वाटते का? असा कोणी बहीण भावांनी संसार केला होता का? तुझ्या खानदानी चालत असाल, बहीण भावाने संसार केलेला. तर नीट तोंड सांभाळून बोल. केव्हाच ऐकून घेते का मग माझ्या भावामुळं? त्याला तुम्हाला काय मारलं मारलं कसं काय? मारलं मारली कसं काय म्हणजे? हिंमत कसं काय झाली? मारलं कसं काय म्हणजे? तुझ्या माहिती करा सांगते, प्रॉपर्टी जर हिस्सा घेतला असता ना, तुम्हाला खायला वेळ नसतं काही राहिलं. अगं नशीब चांगलं, समज आमच्या बापाने माझं लग्न करून देताना सासरचा नवरा चांगला बघितला. हा? तो जर भिकारी असता ना, तर मला तुमच्या दारात येऊन पडायला तेच लागलं ना, असतं. एवढे चांगलं तुम्हाला घरदार बघून दिलं तरी इथंच खायला येत असता. काय खायला आलं लुटून तुमचं? खाल्लं ना, एक साडीला काय देत मला. मला आता शांत म्हणे काय बहिणीसोबत जाऊन संसार करा, हेच करता का तुमच्या इकडं? शांत बसा, तोंडाला हे स्वतः ठेवा. बाई, असं नाही बोलू. संसद आहे. भाऊ. हा? तुम्हाला नाही कळणार तुला बाबूराव. भाव आहेच आहे ना. ए बाबूराव म्हणते का त्यांना? भाऊ बिव काय म्हणायची पद्धत आहे का नाही? अरे तिच्या आई वडिलांनी काय संस्कार दिले माझे ताई तिला? संस्काराचे तू नका शांत काढू, राहा. माझ्या आई वडिलांचं. अजिबात मध्ये जर बोलली ना तू, आई शपथ तुला सांगतो, इथं चला घराच्या बाबूराव. बाहेर काढेल तुला मी. चल. बरं झालं गेलं एकदाच्या. तुझ्या चल बाहेर ये. मला आहे ना चल. आ!